नमस्कार मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी काय ना, सध्या मला अनेक भाऊजींचे फोन येतात की प्लीज आमच्या गावात 16 सख्यांचा घ्या. नाही, त्या निमित्ताने आमच्या बायकांना हक्काचा वेळ मिळेल आणि त्या आनंदाने खेळतील आणि त्यांनाही एक दिवस कौटुंबिक जबाबदारीमधून स्वतःसाठी वेळ घालवता येईल. म्हणजे काय ना, सगळ्यांनाच या खेळाचं महत्त्व पटू लागलेलं आहे. चला तर मग वेळ न दवडता सुरू करूया आजचा हा भाग आणि बघूया कोण होतंय आजच्या भागाची हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवर आणि घेऊन जाणार आहे तिचा हा माहेरचा आहे. तर मी सगळ्या सख्यांना विनंती करतो की त्यांनी पटापटा इथे यायचं. या बरं, या लवकर या. आणि सगळ्या ताईंचं, सगळ्या या माझ्या सख्यांचं खूप खूप अभिनंदन आणि तुमचं स्वागत आहे आपल्या या 16 सख्यांच्या या कार्यक्रमामध्ये. ओके, तुम्ही या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेले आहेत आणि शुभेच्छा सुद्धा. आता शुभेच्छा का विचारा, का तर त्याचं कारण असं आहे की या आपल्या पहिल्या खेळातून आज 10 ताई ते सहभागी झालेत. तर आपल्या पहिल्या खेळातून 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये आणि 5 ताई होणार आहेत बाद. काय होणार आहेत? बाद. मी कसं बोललो? बाद. 5 ताई होणार आहेत बाद. 5 ताई होणार आहेत बाद. ओके बघूया कोण आहेत त्या 5 ताई ज्या ताई बाद होणार आहेत. ओके, पण एक मिनिट जरा मला फोकस करू दे. हे जे नथ घातलेली आहे दोन्ही ताईंनी, आणि ताई म्हणजे ज्या तुम्ही अगदी काय छान नटून थटून साधारणतः एकाच रंगाची साडी वगैरे सगळं, त्याला काही कारण आहे म्हणजे असं काही नाही? फ्रेंड आहोत, मैत्रिणी आहोत. अच्छा, मैत्रिणी हो. म्हणून एकाच रंगाची साडी हो. आणि नथ बीत. पण एक असं आहे की त्या नथीवरती अहो असं लिहिलेलं आहे. म्हणजे ही अशी नथ का, म्हणजे दोघींनी घातलेली अहो, काय कारण आहे त्याला? आमचं ठरवून नाही, पण इथे आल्यावरती आम्हाला समजलं की आम्ही दोघींनी पण एकाच ह्याची नथ घातली म्हणून. अच्छा, ओके. पण हे नथ जी घातली आहे हो. आता त्याच्यात अहो आहे, त्या दोघींच्या नथीवरती अहो आहे. मिस्टरांचं नाव असणार ना, मिस्टरांचं आहे ना. मिस्टरांना बोलतो ना आपण आहो, अच्छा मिस्टरांना बोलतो ना आपण आहो, म्हणून ते आहो. अच्छा, त्यांना अहो बोलतो तुम्ही? हो, म्हणजे घरी सुद्धा अहो? घरी पण आहोच बोलतो. बाहेर पण अहो? बाहेर पण मी बोलते आहो. बाहेर. आणि ताई? केरेकर बोलते. केरेकर सरनेम आहे ना आमचं, केरेकर. मग केरेकर साहेब असं बोलतो. ओ केरेकर साहेब इथे या वगैरे असं. आणि मग घरी आहो, इकडे या. आणि मग भाऊजी तुला काय हाक मारतात? ते काय सुनंदा. आणि प्रेमाने? प्रेमाने सुन्या. सुन्या मैफिलीत माझ्या. वा, सुन्या. आणि ताई तुला काय नावाने हाक? मला जान्हवीच बोलतात आणि प्रेमाने कधी कधी जानू बोलतात. जानू. हो, क्या बात आहे, व्हेरी गुड. आपण खरंच सांगतो, तुम्ही दोघी खूप छान सुंदर दिसताय. म्हणजे सगळ्या जणी छान सुंदर दिसतायत. हा, लगेच ह्या दोघींना म्हटलं ह्या ताईचा चेहरा बघ असा छान. सगळ्या जणी छान सुंदर दिसतात. आवडतं आम्हाला, असं नाट्याला सजायला खूप आवडतं. नाही, अर्थातच. आणि तो एक कार्यक्रम म्हटले की आम्ही दोघी असतोच. आजची पण आवड आहे. कालची पण आवड आहे का? व्हेरी गुड. हे बरं झालं सांगितलं. ठीक आहे, हरकत आहे. पण ही नथ बीत घालते तर सासू काय बोलत नाहीत ना? नाही काहीच. सासूना आवडते हे. हो, खूपच. तिचं काय म्हणणे? सासूने सांगितलं नवऱ्याला आहोच म्हणायचं. अच्छा, हो. सासूनेच सांगितलेलं. हो. आणि तुझ्या सासूने? माझ्या सासूने पण आहोच म्हणायचं. तुमच्या दोघींच्या सासू पण मैत्रिणी आहे? नाही, मी सातारा. अच्छा, तू कोकणातली, ती साताऱ्यातली? कोकणातले. साताऱ्यात कुठं? सज्जनगड. या बात आहे, व्हेरी गुड. मजा येणार आहे आजच्या भागामध्ये. तर जोरदार टाळ्या दोघींसाठी. एक तुमच्या लक्षात आलंय का मंडळी की आज ह्या सगळ्या माझ्या 10 सख्यांमध्ये एक सखी आहे जी वयाने इतकी तरुण आहे. या सगळ्या सख्यांमध्ये या बात आहे. हे हो, ताई तुझं नाव सांग बरं. रश्मी सूर्यभान रासकर. माझं वय 68 आहे. या बात आहे, 68 वयाची तरुणी. 4 नातवंड आहेत. सून, जावई, मुलगा. 4 नातवंड. ओके. मुलगी. ताई पण आज तरी सुद्धा तू स्वतःसाठी वेळ काढून नाही, मी रोज वेळ काढते. मी सकाळपासून मुलांना शाळेत सोडायला जाते, योगाला जाते, डान्स क्लासला जाते, भजनाला जाते आणि इतर ऍक्टिव्हिटी पण मुलांना मग
ह्या क्लासला सोड त्या क्लासला सोड, मी बिझी असते त्यामुळे मला माइंड फ्रेश असतं माझं. पण आज ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून आज तू स्वतःसाठी वेळ काढून इथे आलीस. वेळ नाही, मग मी वेळ काढते. अच्छा, आणि वेळ मला काढ. मुलगा असून जा म्हणतात, तुझे तू छंद जोपास. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजे. मला नातवंड आहे, मुलगा असून मुलगी जाते, ऑक्सिजन आहेत माझे, त्यामुळंच मी इतकी तरुण आहे. हो हो, क्या बात आहे. आणि माझी अशी इच्छा आहे ताई, तू अशीच आयुष्यभर तरुण राहावीस. आणि आता सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. संगीत खुर्ची आपण पहिल्यापासून सगळे लहानपणापासून खेळत आलेले, पण आमची संगीत खुर्ची जरा वेगळी आहे. वेगळी अशा अर्थाने की संगीत सुरू झाल्यानंतर इकडनं असं फिरायचंय, ओके, ह्या साईडने फिरायचंय, खुर्च्यांच्या मधून फिरायचं नाही, आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही, नळावरची भांडणं करायची, त्याशिवाय मजा नाही. हा, नळावरची भांडणं पाहिजे. आणि अत्यंत महत्वाची अट म्हणजे संगीत सुरू झाल्यानंतर सगळ्या ताईंनी कंपल्सरी नृत्य करायचंय. नृत्य करत 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 फिरायचंय. जी ताई नृत्य करणार नाही ती ताई बाद. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. नृत्य करायचंय, नृत्य करायचंय. व्हेरी गुड. नुसतं धावायचं नाहीये, धावायचं नाहीये, नृत्य करायचंय, नृत्य करायचंय. हा, घरात लपला दाराची हा. लावली कडी. क्या बात आहे. घरात लपला दाराची लावली कडी. हा, नाचायचंय, नाचायचंय. Yeah. नव्हतं झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं झोंब्याने मारली उडी. एहे. हो. अंगात एहे. आले, अंगात आले, अंगात आले या. येत नाही ढकलून जा पुढे. हा, अंगात आले, अंगात आले या. उगाच पाठी येऊन कचकन चावून करलं या. याच्या अंगात थांब इथे, थांब इथे. हा, आले, अंगात आले या. हे, हा, मागच्या थांबल्यात हा सगळ्या, मागच्या थांबल्यात सगळ्या. हा, लवकर लवकर बसून घ्यायचंय. हा, ताई ते लवकर तिथे त्या साईडला. हा, लवकर लवकर इथे. एक एक खुर्ची त्यांनी कमी येते, इथे एक खुर्ची कमी येते. कशी आली धावत इथं. ताई, तुम्ही खेळातून बाद झालेले आहात, त्याच्यामुळे तुम्हाला दोघींनाही मिळते, तिघे नाही, सन मराठीकडून भेटवस्तू आहे. बरं, मी तुम्हाला दोघींनाही विनंती करतो की तुम्ही समोर जाऊन बसायचंय. ते मला एक विचारायचंय तुला. ताई, तुझं एकदा नाव सांग बरं. माहेरचं नाव मंदाकिनी हनुमंत सिन्नरकर आणि सासरचं नाव रश्मी सूर्यभान रासकर, हा, ताई माहेर कुठलं? पुण्याचं. माहेर पुणे आणि सासर? अहमदनगर. सासर अहमदनगर. बरं ताई, वयाच्या कितव्या वर्षी लग्न जमलं होतं? माझं 22व्या वर्षी. सर्व्हिस पण त्याच दिवशी लागली होती मला. अच्छा, मी सर्व्हिस केली स्टेट गव्हर्नमेंटची अरे वा, 35 वर्ष. ओके ओके, वा, व्हेरी गुड. ताई, ताई काय सांगशील? काय? माहेर पण माझं चांगलं होतं. मी सगळ्यात मोठी मुलगी, माझ्यानंतर 3 भावंड. आणि सासर तर मला खूपच, माहेरपेक्षा मला सासर खूप आवडतं. सासू सासरे खूप मला जीव लावायचे. आता सासू सासरे हयात नाही आहेत, 5-7 वर्ष गेले ते. पण सासूला माझं खूप कौतुक वाटायचं. गावाला गेलं की मला बाजारात फिरवून न्यायची की ही माझी सून बघा. सासरे पण खूप कौतुक करायचे. अच्छा, सासू अशी सगळ्यांना सांग. खूप चांगले, जाऊबाई नंदा खूप चांगले, काहीही तक्रार नाही माझी. ओके ओके, बरं, काय सांगशील भाऊजींबद्दल? मिस्टर आता सध्या हयात नाहीये. डॉक्टर होते ते, MBBS डॉक्टर. आणि 2013ला त्यांना पॅनक्रियाटायटिसचा अटॅक आला. स्वादुपिंडाला सूज आली होती. नंतर आम्ही गावाला गेलो होतो संक्रांतीच्या दिवशी, तिथंच झालं ते. आणि तिथून मग नगरला 1 दिवस ॲडमिट करून रुबीला 15 दिवस ठेवलं. नंतर आम्ही सोलापूरला, मी पण सर्व्हिसला होतेच गव्हर्नमेंट हॉस्पिटलला. आणि मिस्टरांचं क्लिनिक आहे, अजून पण क्लिनिक आहे तिथं. त्या ओळखी होत्या डॉक्टरांच्या. तेव्हा मला म्हटले आपण सोलापूरला जाऊ. तिथे गेले, 15 दिवस होते. क्रिटिकल कंडिशन, 1 महिन्याच्या आत गेलं. ताई, परत जसं तू म्हणायच की 22व्या वर्षी लग्न झालं, लग्न जमलं 22व्या वर्षी. बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला होता? बघण्याचा म्हणजे मी सोलापूरला होते. म्हणजे समजा आज मी सर्व्हिसला लागले आणि मिस्टर माझे आमच्या गावात मुलगी बघायला गेले होते. तर ती काही पसंत पडली नाही. मग गावात आता 1980 साली किती लोकसंख्या कमी होती तेव्हा.
ते म्हटले आज कालच एक मुलगी गेलेली आहे सोलापूरला, तुम्ही बघून घ्या आणि नाही म्हणणारच नाही. मग सिव्हिल हॉस्पिटलला डॉक्टर आले. मग असं बघितलं की लगेच रात्रीच्या रात्री स्कूटरवर रामनगरला गेले. वडिलांना म्हटले मला मुलगी पसंत आहे, ठरवूनच या. अच्छा, हो का? पण मग कसं भाऊजींना पहिल्यांदा कुठे बघितलं होतं? काही नाही, पहिल्यांदा नाहीच बघितलं. पहिल्यांदा बघितलंच नाही. नाही, त्यांनीच तुला आधी बघितलं होतं तिथे असं? आणि मग फक्त हॉस्पिटलला आले बघा हॉस्पिटलला आले. आणि लगेच घरी गेले, मला पसंत आहे मुलगी म्हणून. मग भाऊजींना पहिल्यांदा कुठे बघितलं आणि कुठे भेटलात तुम्ही? मला पेपर वाचायची आवड आहे. पेपरमध्ये त्यांनी जाहिरात म्हणजे लिहिलं होतं की पोलिओ आहे, एका पायाला विंगा आहे. तरी पण मी म्हटलं डॉक्टर आहे, बुद्धी आहे. बुद्धी असेल तर माणूस जगात कुठेही जाऊ शकतो. ताई, तू म्हणजे त्यावेळी तू व्यंग न बघता भाऊजींची हुशारी, त्यांचं टॅलेंट बघितलं. टॅलेंट आहे. ताई, आज तुला इथे बोलून कसं वाटतंय? मला छान वाटलं आणि हा प्लॅटफॉर्म मला बघायचा होता. मी घरूनच म्हटलं हारून जिथून काही येईल, फक्त मला हा प्लॅटफॉर्म बघायला मिळतो हेच माझं भाग्य आहे. वा ताई, आणि तू इथे आलीस हे खरंच मला सुद्धा खूप छान वाटतंय. आणि तू ज्या पद्धतीने खेळलीस खरंच ते कौतुक